टायमिंग, वेळ. जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना, की क्रिकेटमध्ये जर बॉल स्टेडियमच्या बाहेर मारायचा असेल तरी टायमिंग महत्त्वाचं असतं. तसंच मार्केटमध्ये प्रत्येक प्लेयरला, जसं आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये एक प्रत्येक वेगळा वेगळा प्लेयर असतो, तसं मार्केटमध्ये आपण प्रत्येकजण एक वेगळा प्लेयर आहोत. आपल्याकडे एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे, आपलं मार्केटमध्ये एक वेगळं काम आहे. तर आपल्यालाही ती वेळ, ती गोल्डन चान्स, तो गोल्डन टाईम खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला तर मग सुरू करूया. 9:15 ते 10:30 याला आपण असं म्हणू मॉर्निंग व्होलॅटिलिटी, सकाळची व्होलॅटिलिटी. काय होतं या वेळात आणि कोणी कोणी काय काय काम केलं पाहिजे ते समजून घेऊ. मॉर्निंग व्होलॅटिलिटी असं का म्हटलं जातं? आपलं मार्केट जेव्हा उघडतं त्या अगोदर काही गोष्टी घडलेल्या असतात. तिथे काय घडलं आहे, त्या मार्केटचा इम्पॅक्ट, कमॉडिटीज मार्केटचा इम्पॅक्ट आणि गिफ्ट निफ्टीवरती जे काय घडलेलं असेल त्याचा सगळ्यांचा इम्पॅक्ट आपल्या इकडे सकाळी प्री ओपनिंगला पडतो. आपण म्हणतो ना गॅपअप किंवा गॅपडाऊन का होतं? हे होतं कारण की हा ओव्हरनाईट जे काही घडलं आहे, ट्रम्प जे काही बोलले आहेत, जे काही ट्विट आले असेल, या सगळ्यांचा इम्पॅक्ट आपल्या गॅपअप गॅपडाऊनवर होतो. सकाळी जास्तीत जास्त पब्लिक ॲक्टिव्ह असते. ऑप्शन सेलर्स, ऑप्शन बायर्स, अल्गो ट्रेडर्स, हे सगळ्या जेव्हा व्हॉल्यूम्स एवढा असतो ना, त्यामुळेच मार्केटमध्ये असते व्होलॅटिलिटी. ऑप्शन्स बायर करता एक उत्तम वेळ आहे. या वेळेत ऑप्शन बायरला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो कारण की व्होलॅटिलिटी असते, व्हॉल्यूम असतं, पार्टिसिपेशन असतं प्रत्येक प्लेयरचं. त्यामुळे तुम्हाला हवी तशी मूव भेटते. यात एक छोटीशी अडचण ऑप्शन बायरला काय होऊ शकते, थोडा एल जास्त मोठा असू शकतो कारण की व्होलॅटिलिटी एवढी मोठी आहे. जर तुमचा टाईम फ्रेम 5 मिनिट किंवा 3 मिनिट आहे, तुमची प्रीमियम्समधली जी स्पाईक आहे त्यामुळे तुमचा स्टॉप लॉस थोडा मोठा असू शकतो. पण याच वेळेस तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यताही जास्त असते. तर 11 ते 12:30 या वेळेला आपण लंच ब्रेक म्हणून खूप शांतता असते मार्केटमध्ये. व्हॉल्यूम्स ड्राय होऊन जातात का? इन्स्टिट्यूशनल प्लेयर्स गायब होतात. ऑप्शन बायर्स थोडेसे हलके होतात त्याचे आणि सेलर्सनी ऑलरेडी पोझिशन बनवलेली असते तर ते वाट बघत असतात. मार्केट थोडं साईडवेज कन्सॉलिडेशन करतं का? कारण की 12:30 ते 1:30 या वेळेस युरोपियन मार्केट्स हळूहळू ओपन व्हायला लागतात. त्यांचा एक इम्पॅक्ट आपल्यावर दिसायला लागतो. जसं आपण आपलं म्हणतोय की US मार्केटनी आपल्यावरती प्री ओपनिंगला जो इम्पॅक्ट टाकला, तसाच प्री ओपनिंगचा इम्पॅक्ट युरोपियन मार्केट्सवरही पडतो. US मार्केटचा, जे इंडियन मार्केट्समध्ये, स्टॉक मार्केट्समध्ये, ऑप्शन्समध्ये काम करत आहे ते लोक तर घरी गेले. पण अजून काही इंटरेस्टेड प्लेयर असतात ज्यांना कमॉडिटीज मार्केट आवडतं, ते या चौथ्या वेळेची वाट बघतात आणि ती असते संध्याकाळी 7:30 नंतर. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.